महानगरपालिकेच्या शाळेचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बोरिवली शिंपोली येथील ही घटना समोर आलेली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत एकीकडे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि शासन यासाठी निधी देणार असताना दुसरीकडे मात्र राज्यातील शाळा दुरावस्था असल्याचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। शाळेचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। यामध्ये सुदैवाने विद्यार्थ्याला कोणतीही इजा झालेली नाही, मात्र एकीकडे सरकार शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी शासन निधी उपलब्ध करून देणार असताना पण शाळाकडे दुर्लक्ष होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। महानगरपालिकेच्या शाळेचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बोरिवली शिंपोली येथील ही धक्कादायक घटना समोर येते। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही इजा झालेली नाही। एकीकडे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय आणि शासन यासाठी निधी देणार असताना दुसरीकडे मात्र राज्यातील शाळा दुरावस्था असल्याचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। महानगरपालिकेच्या शाळेचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शाळेचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली। यामध्ये सुदैवाने विद्यार्थ्यांना इजा झालेली नाही, मात्र एकीकडे सरकार शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी शासन निधी उपलब्ध करून देणार असताना शाळांकडे आता दुर्लक्ष होत असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे। महानगरपालिकेच्या शाळेचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर येते। बोरिवली शिंपोली येथील ही धक्कादायक घटना आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झालेली नाही। एकीकडे राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि शासन यासाठी निधी देणार असताना दुसरीकडे मात्र आता शाळा दुरावस्था असल्याचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर येत आहे। शाळेचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली। यामध्ये सुदैवाने विद्यार्थ्यांना इजा झालेली नाही, मात्र सरकारचं अशा शाळांकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।